अजित पवार यांनी 15 जानेवारीला असे वक्तव्य केले होते की माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन आणि पुढच्या 10 दिवसात त्यांचा विमान अपघात झाला हे रहस्यमय आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल केलेलं हे वक्तव्य. 18 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताला आता आठवडा पूर्ण होईल, पण या अपघाताबद्दल पडलेले प्रश्न, उपस्थित झालेल्या शंका यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. त्यात खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचा मृत्यू रहस्यमयरित्या झाला असं म्हणत आधी पत्रकार परिषद आणि नंतर थेट राज्यसभेत बोलताना काही दावे केले. यावेळी त्यांनी एक उल्लेख वारंवार केला एका फाईलचा. राज्यसभेत बोलताना ते म्हणाले, अजित पवार ती फाईल कायम आपल्या सोबत ठेवायची. मुंबई ते बारामती प्रवासात सुद्धा ती फाईल त्यांच्याकडे होती आणि अर्ध्या तासात त्यांचा अपघातात मृत्यू झाला. राऊतांनी थेट न बोलता हा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला, पण यासाठी त्यांनी संदर्भ दिला फाईलचा. अजित पवारांनी उल्लेख केलेल्या फाईलचा, पण ती फाईल नेमकी कोणती, कसली आहे, अजित पवारने त्या फाईलबद्दल काय सांगितले आणि त्यातून भाजपावर काय आरोप केले होते, सगळी स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहूत. अजित पवारांच्या विमान अपघातात सध्या EIB, DGCA आणि CID कडून तपास सुरू आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती लागला असला तरी अजून हा तपास पूर्ण झालेला नाही. त्यात 1 फेब्रुवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. 6 जणांचा अपघात झाल्याची त्यांनी माहिती देण्यात आली. मग 5 मृतदेह कसे सापडले, कागदाचा एक तुकडा का जळाला नाही, एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले, असे प्रश्न मिटकरी यांनी विचारले. तर राऊतांनी अजित पवारांकडे एक फाईल असल्याचा, हा अपघात घडवण्यात आला का याची चौकशी केली पाहिजे असा दावा केला. आता संजय राऊत नेमकं काय म्हणाले तर सोमवारी झालेल्या प्रकारात पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीत हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितले आणि पुढच्या 10 दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात झाला हे रहस्यमय आहे असे विवरण केले. अजित पवारांच्या अपघाताबद्दल ते बोलत होते, पण त्यानंतर राज्यसभेत बोलताना त्यांनी हा मुद्दा आणखीन जोर देऊन मांडला. यावेळी ते म्हणाले, 15 तारखेला अजित पवारांनी एक वक्तव्य केले होते आणि भारतीय जनता पक्षाला एक उत्तर दिले होते. तेव्हा ते काय म्हणाले होते की जर तुम्ही आमच्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप करत आहात तर सिंचन घोटाळ्याचे पैसे आम्ही नाही खाल्लेत. भारतीय जनता पक्षाने या सिंचन घोटाळ्यात मजबूत पैसे खाल्ले आहेत आणि भारतीय जनता पक्षाची फाईल माझ्याकडे आहे. अजित पवारांचे विधान 15 जानेवारीला आले आणि त्यानंतर 10 दिवसांनी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू होतो. हे पहा, मी आरोप नाही करत, पण हा मृत्यू रहस्यमय आहे. तुमच्यावरती आरोप केले, फाईल कुठे आहे अशी माझी माहिती आहे की अजित पवार ही फाईल कायम आपल्या जवळ ठेवायचे. जेव्हा ते मुंबईवरून बारामतीला निघाले तेव्हा सुद्धा ती फाईल त्यांच्या सोबतच होती आणि अर्ध्या तासात अजित पवारांचा अपघातात मृत्यू झाला. याची चौकशी झाली पाहिजे आणि एका स्वतंत्र न्यायालयीन समितीने ही चौकशी केली पाहिजे आणि हे समोर आणलं पाहिजे की हे काय आहे. जेव्हा अजित पवारांचा अपघात मी बघितला तेव्हा मला जस्टिस लोयनची आठवण झाली. संजय राऊत राज्यसभेत बोलत असताना पीठासीन अध्यक्षांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. वेळ संपत असल्याचा इशारा दिला. अगदी बेल सुद्धा वाजत राहिली, पण तरीही राऊत बोलत राहिले आणि त्यांच्या बोलण्यात एक मुद्दा वारंवार ठळक झाला. अजित पवारांकडे असलेली फाईल, अजित पवारांनी उल्लेख केलेली फाईल, त्यातही अजित पवार ती फाईल सतत आपल्याकडे ठेवायचे. मुंबई ते बारामती प्रवासात सुद्धा ती फाईल त्यांच्याकडेच होती असा उल्लेख राऊतांनी केल्यानं घातपाताचा दावा चर्चेत आला. या दाव्याचा आधार होता अर्थातच ती फाईल. साहजिकच प्रश्न पडतो, ती फाईल कुठली आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले होते. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी फाईट झाली. भाजपाचे नेते अजित पवारांवर टीका करत अजित पवार भाजपवर 13 जानेवारी हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी मुद्दा उपस्थित केला तो फाईलचा. अजित पवार म्हणाले होते, 1999ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तारूढ झालं तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खातं आलं. तेव्हा पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी फाईल पाहिली तेव्हा त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं दिसलं. मी अधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं, या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारनं वाढवली आहे. त्या रिटायर्ड अधिकाऱ्यांनी कबूल केलं, या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच आहे. सरकारकडून फाईल मंजूर करण्यासाठी 100 कोटी रुपये पार्टी फंडसाठी मागण्यात आले. मग आम्ही अधिकाऱ्यांनी त्यामध्ये आमचे 10 कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत 310 कोटी झाली. ही फाईल अजूनही माझ्याकडे आहे.
ती जर मी काढली असती तर हाहाकार माजला असता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली. कारण सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवरती भाजपने आरोप केले. पण सिंचन घोटाळ्यात आपलं नाही तर भाजपचं नाव आहे, त्याची फाईल अजूनही आपल्याकडेच आहे, असा गैरस्फोट अजित पवारांनी केला होता. आता अजित पवारांनी ज्या वर्षाचा उल्लेख केला त्यानुसार 1999च्या आधी महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती सरकार होतं. या सरकारमध्ये सिंचन खातं हे भाजपकडे होतं, तर अर्थमंत्री पद सुद्धा भाजपकडेच होतं. भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे जेव्हा अर्थमंत्री होते त्यामुळे त्या काळात भ्रष्टाचार झाला, त्यातही ते सिंचन घोटाळ्यात झाला. जे खातं भाजपकडे होतं, अर्थमंत्रीपद भाजपकडे होतं असं म्हणत अजित पवारांची थेट भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांनी त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आधीच्या त्या सरकारने प्रकल्पाची किंमत वाढवली, त्यातही 100 कोटी रुपये हे पार्टी फंडसाठी मागण्यात आले असल्याचा आरोप केल्यानं त्या फाईलचं गांभीर्य वाढलं होतं. 13 जानेवारीला पत्रकार परिषदेतून हा गैरस्फोट करण्याआधी अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेमधून आधी ज्यांनी माझ्यावरती 70,000 कोटींचा घोटाळ्याचे आरोप केले त्या सगळ्यांच्या सोबतच मी आज सत्तेत आहे ना, असा प्रश्न विचारत भाजपावर पलटवार केला होता. त्यामुळे सिंचन घोटाळ्याची फाईल आजही माझ्याकडे आहे, या अजित पवारांच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. यावरून अजित पवारांनी इतके वर्ष ही गोष्ट दडवून का ठेवली, त्यांनी या फाईलबद्दल खुलासे का केले नाहीत, असे प्रश्न तत्कालीन अर्थमंत्री एकनाथ खडसे त्यांच्यापासून अनेकांनी विचारले. पण 13 जानेवारीला अजित पवारांनी आपल्याकडे भाजपच्या घोटाळ्याबद्दलची कथित फाईल असल्याचा दावा केला. त्यानंतर महानगरपालिका निवडणुका होऊन निकाल सुद्धा लागला, पण त्यानंतरच्या भाषणांमध्ये किंवा पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी त्या फाईलचा किंवा या आरोपांचा उल्लेख केला नव्हता. पण आता हाच धागा पकडून संजय राऊत यांनी अजित पवारांचा विमान अपघातात हा घातपात असल्याचा दावा केला आहे. आपल्याकडे अशी माहिती आहे की अजित पवार ती फाईल सतत आपल्यासोबत बाळगायचे. मुंबई ते बारामती विमान प्रवासात सुद्धा ही फाईल त्यांच्याकडे होती, असा राऊतांचा दावा आहे. पण अजित पवारांनी पुण्यातील ती पत्रकार परिषद सोडली तर या फाईलचा उल्लेख कुठेच न केला नव्हता. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर या फाईलची फारशी चर्चाही झाली नाही. अर्थात सिंचन घोटाळ्यांचे आरोप प्रत्यारोप चर्चेत आले होते. याची चर्चा आता अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर पुन्हा सुरू झाली आहे. राऊतांनी हा मुद्दा मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडला. अजित पवार हे भाजपच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल खुलापणे बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामातल्या गैरव्यवहाराची माहिती दादांना नव्हती. अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या भाजपचे संबंध असलेल्या अनेक बाबींची कागदपत्रे अजित पवारांना स्वतःकडे ठेवायचे. अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय वाटतो. दादा याआधी मी परत येण्यास तयार आहे असं म्हणाले होते. जर अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या गटात गेले असते तर भाजपच्या ऑपरेशन लोटसला मोठा धक्का बसला असता. त्यामुळे दादांच्या अपघाताचे रहस्य लोकांसमोर आलंच पाहिजे आणि त्यांची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्यासोबत त्यांनी अमोल मिटकर यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची चौकशी झाली पाहिजे असं म्हणत घातपात संशय असल्याचा मुद्दा हायलाईट केला. थोडक्यात अजूनही अपघाताची चौकशी सुरू असली तरी आता अपघात केंद्रस्थानी आहे. ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे. ती जर मी काढली असती तर हाहाकार माजला असता. या अजित पवारांच्या 13 जानेवारीच्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली फाईल, संजय राऊत यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि शंका याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.